एस-आय-पी म्हणजे नक्की काय? मी हा विचारतो त्याचं रिझन सांगतो. काही दिवसांपूर्वी मी याच्यावरतीच एक व्हिडिओ बनवला होता. बरं. त्यावेळी मला आता फॉलो करणारा लाखो यूथ आहे. तर सगळ्यांना एस-आय-पी कोणीतरी म्हणतं, की "अरे मी एस-आय-पी केली 2,000 ची, तू पण एस-आय-पी चालू कर." हं, हां, मग मित्राने केले म्हणून मी एस-आय-पी करणार आहे. हं. मग प्रॉब्लेम येत आहे, की एस-आय-पी म्हणजे लोकांना काही माहिती नाहीये. एस-आय-पी म्हणजे काय हे आमच्या प्रेक्षकांना एक सरळ, साध्या, सोप्या त्यांना समजेल अशा भाषेत समजून सांगा. नक्कीच. माझ्या भाषेतनं स्लीप इन पीस बोलते मी. ओके. हां, पण अगदी म्युच्युअल फंडच्या लँग्वेजमध्ये याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं बोललं जातं. ओके. म्हणजे काय, तू एक अमाउंट ठरवायची हं, महिन्याला हं, किंवा तू आजकाल तर डेली एस-आय-पीज पण सुरू झालेल्या आहेत. हं. पण आपण एक अमाउंट ठरवतो, एक तारीख ठरवतो. आपला जसा पगार येतो, आपण 2 ते 3 दिवसात जर का आपल्या ह्या इन्व्हेस्टमेंट जाऊन दिल्या दर महिन्याला, हं. तर ते आपण एका फंडला इन्व्हेस्ट करतो. ओके. जे फंड मॅनेजर ज्यांना 20 ते 25 वर्षांचा त्याच्यात एक्सपिरियन्स असतो, हं, हं. ते मॅनेज करतात आणि तसे आपण दर महिन्याला त्याच्यात इन्व्हेस्ट करत जातो हं. आणि आपला एक कॉर्पस क्रिएट होतो. हं, तर हं. त्याला म्हणणार तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, बरोबर. एस-आय-पी. म्हणजे तुला आता मजा सांगायची म्हणजे कसं झालंय माहिती आहे का? मॅडम मी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट नाही करत, मी हं. एस-आय-पी करतो. ओके. हां. आता एस-आय-पी म्हणजे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करण्याचं एक माध्यम आहे. माध्यम आहे.